नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शब्दवेल मराठी क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण मराठी व्याकरणातील भाषाविषयक सामान्य ज्ञान या घटकावर 25 महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव पाहणार आहोत. पहिला, कुसुमाग्रज हे टोपण नाव कोणत्या कवीचे आहे? पर्याय 1 प्रल्हाद केशव अत्रे, 2 विष्णू वामन शिरवाडकर, 3 त्र्यंबक बापूजी ठोंबरे, 4 राम गणेश गडकरी. पर्याय क्रमांक 2 विष्णू वामन शिरवाडकर यांनाच कुसुमाग्रज असे म्हणतात. त्यांच्या स्मरणार्थ 27 फेब्रुवारीला मराठी भाषा दिन साजरा होतो. त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना बालकवी असे म्हणतात आणि राम गणेश गडकरी यांना गोविंदाग्रज म्हणतात आणि प्रल्हाद केशव अत्रे यांना केशव कुमार असे म्हटले जाते. प्रश्न दुसरा, श्यामची आई या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? 1 साने गुरुजी, 2 वि. स. खांडेकर, 3 पु. ल. देशपांडे, 4 व. पु. काळे. श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजी यांनी लिहिले. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर बरोबर आहे. वि. स. खांडेकरांनी ययाती हे पुस्तक लिहिले. त्या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. पु. ल. देशपांडे यांना काय म्हणतात तर भाई असे म्हटले जाते आणि व. पु. हे प्रसिद्ध कथाकार आहेत. प्रश्न तिसरा, बालकवी म्हणून कोणाला ओळखले जाते? 1 निवृत्ती रामजी पाटील, 2 त्र्यंबक बापू ठोंबरे, 3 ना. दो. मानोरकर, 4 ग. दि. माडगूळकर. बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना म्हणतात कारण त्यांनी निसर्गावर छान कविता लिहिली आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. निवृत्ती रामजी पाटील यांना काय म्हणतात? पी. सावळाराम म्हणून ओळखले जाते. ना. दो. मानोरकर यांना रानकवी म्हणून ओळखले जाते आणि ग. दि. माडगूळकर यांना आधुनिक वाल्मिकी म्हणून ओळखतात. प्रश्न चौथा, महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती आहे? पर्याय 1 हिंदी, 2 संस्कृत, 3 मराठी, 4 इंग्रजी. महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. प्रश्न पाचवा, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रासाठी दिला जातो? पर्याय 1 क्रीडा, 2 साहित्य, 3 विज्ञान, 4 शेती. ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य क्षेत्रात दिला जातो. भारतातील साहित्यासाठी दिला जाणारा सर्वोच्च सन्मान आहे. क्रीडा खेळासाठी खेलरत्न किंवा अर्जुन पुरस्कार दिला जातो. विज्ञानासाठी शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार दिला जातो आणि शेतीसाठी कृषीभूषण यासारखे पुरस्कार दिले जातात. प्रश्न सहावा, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता आहे? 1 क्रिकेट, 2 कबड्डी, 3 हॉकी, 4 खो खो. भारताचा राष्ट्रीय खेळ हा हॉकी हा आहे. भारताने ऑलिम्पिकमध्ये ऐतिहासिक कामगिरी केल्यामुळे हॉकीला राष्ट्रीय खेळ मानले जाते. कबड्डी हा मातीतील लोकप्रिय भारतीय खेळ आहे. खो खो एक पारंपरिक भारतीय मैदानी खेळ आहे. क्रिकेट हा भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ आहे पण तो अधिकृत राष्ट्रीय खेळ नाही. प्रश्न सातवा, शिक्षक दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? पर्याय 1 14 नोव्हेंबर, 2 5 सप्टेंबर, 3 2 ऑक्टोबर, 4 15 ऑगस्ट. शिक्षक दिन हा 5 सप्टेंबरला साजरा तयार केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा हा जन्मदिवस आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 14 नोव्हेंबरला काय असतं तर बालदिन, पंडित नेहरूजींचा जन्मदिवस आहे. 2 ऑक्टोबरला महात्मा गांधी यांची जयंती असते आणि तो अहिंसा दिन म्हणून ओळखला जातो. 15 ऑगस्टला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. प्रश्न 18, सचिन तेंडुलकर हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? 1 फुटबॉल, 2 बॅडमिंटन, 3 क्रिकेट, 4 टेनिस. सचिन तेंडुलकर क्रिकेट खेळतो. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. फुटबॉल सुनील छेत्री, क्रिकेट सचिन तेंडुलकर आहे, बॅडमिंटन पी. व्ही. सिंधू आणि टेनिस सानिया मिर्झा. प्रश्न 9वा, रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय 1 संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत तुलसीदास, 4 समर्थ रामदास. रामचरितमानस हा संत तुलसीदास यांनी लिहिला आहे. पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आहे. संत तुकाराम यांनी तुकाराम गाथा, संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी आणि समर्थ रामदासांनी दासबोध हा ग्रंथ लिहिलेला आहे. प्रश्न 10वा, सूर्योदयाचा देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते? 1 भारत, 2 जपान, 3 अमेरिका, 4 चीन. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. जपान.
पृथ्वीच्या पूर्वेला असल्यामुळे जपानमध्ये सूर्य सर्वात आधी दिसतो. अमेरिका हा उत्तर अमेरिका खंडातील प्रगत देश आहे आणि चीन हा पूर्वेकडील मोठा देश आहे. प्रश्न 11वा. मराठी राजभाषा दिन कधी साजरा केला जातो? पर्याय 1 मे, 2 27 फेब्रुवारी, 3 26 जानेवारी, 4 19 फेब्रुवारी. मराठी राजभाषा दिन 27 फेब्रुवारीला साजरा केला जातो. 1 मेला काय असतो तर कामगार दिन, महाराष्ट्र दिन. 26 जानेवारी भारताचा प्रजासत्ताक दिन आहे आणि 19 फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती आहे. प्रश्न 12वा. बालदिन कोणाच्या जन्मदिवसानिमित्त साजरा करतात? पर्याय 1 महात्मा गांधी, 2 लोकमान्य टिळक, 3 पंडित जवाहरलाल नेहरू, 4 बाबासाहेब आंबेडकर. बालदिन पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिन म्हणून 14 नोव्हेंबर बालदिन असतो. महात्मा गांधी 2 ऑक्टोबरला असते, लोकमान्य टिळक 23 जुलै आणि बाबासाहेब आंबेडकर 14 एप्रिल. प्रश्न 13वा. बुद्धिबळ या खेळाची सुरुवात कोणत्या देशात झाली? 1 चीन, 2 भारत, 3 इंग्लंड, 4 रशिया. बुद्धिबळाची सुरुवात भारतातून झाली. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्राचीन भारतात याला चतुरंग म्हटले जायचे. येथूनच हा खेळ जगात खेळला गेला. चीनमध्ये कागदाचा शोध लागला आहे आणि इंग्लंडमध्ये क्रिकेटची सुरुवात झालेली आहे. प्रश्न 14वा. विश्राम हे कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? 1 आत्माराम रावजी देशपांडे, 2 तात्यासाहेब शिरवाडकर, 3 वामन देसाई, 4 नीलकंठ देसाई. पर्याय क्रमांक आत्माराम रावजी देशपांडे यांनाच कवी अनिल म्हणून ओळखले जाते. काही साहित्यात विश्राम असाही उल्लेख येतो. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. प्रश्न 15वा. भारतरत्न हा भारताचा कोणता पुरस्कार आहे? पर्याय 1 दुसरा सर्वोच्च, 2 सर्वोच्च नागरी पुरस्कार, 3 लष्करी पुरस्कार, 4 क्रीडा पुरस्कार. भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. प्रश्न 16वा. महाराष्ट्राचे आराध्य दैवत कोणाला मानले जाते? पर्याय 1 छत्रपती शिवाजी महाराज, 2 महात्मा फुले, 3 राजर्षी शाहू महाराज, 4 स्वामी विवेकानंद. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांना महाराष्ट्राचे आराध्य दैवत मानले जाते. महात्मा फुले थोर समाजसुधारक आहेत. राजर्षी शाहू महाराज यांना लोकराजा आणि आरक्षणाचे जनक म्हणतात. स्वामी विवेकानंद यांना ध्येयवादी विचारवंत आहेत. प्रश्न 17वा. गीताई हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय 1 लोकमान्य टिळक, 2 विनोबा भावे, 3 साने गुरुजी, 4 महात्मा गांधी. गीताई हा ग्रंथ विनोबा भावे यांनी लिहिला. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. साने गुरुजींनी श्यामची आई हे पुस्तक लिहिले. महात्मा गांधींचे सत्याचे प्रयोग हे ओळखले जातात आणि लोकमान्य टिळकांचं काय तर गीता रहस्य हे पुस्तक आहे. प्रश्न 18वा. कवी बी हे कोणाचे टोपण नाव आहे? पर्याय 1 नारायण मुरलीधर गुप्ते, 2 राम गणेश गडकरी, 3 प्र के अत्रे, 4 न वा टिळक. कवी बी हे नारायण मुरलीधर गुप्ते पर्याय क्रमांक 1 यांचे टोपण नाव आहे. राम गणेश गडकरी गोविंदाग्रज ओळखले जाते. प्र के अत्रे केशव कुमार आणि न वा टिळक रेव्हरंड टिळक. प्रश्न 19वा. जागतिक महिला दिन कधी साजरा केला जातो? पर्याय 1 5 जून, 2 8 मार्च, 3 7 एप्रिल, 4 1 डिसेंबर. जागतिक महिला दिन 8 मार्च या दिवशी साजरा केला जातो. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 5 जूनला काय असतं? जागतिक पर्यावरण दिन असतो. 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिन असतो आणि 1 डिसेंबरला जागतिक एड्स दिन असतो. प्रश्न 20वा. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा पहिला भारतीय खेळाडू कोण? पर्याय 1 नीरज चोपडा, 2 अभिनव बिंद्रा, 3 पी.व्ही. सिंधू, 4 मिल्खा सिंग. पर्याय क्रमांक 2 अभिनव बिंद्रा याने वैयक्तिक सुवर्णपदक मिळवणारा तो पहिला भारतीय खेळाडू आहे. प्रश्न 21वा. संत ज्ञानेश्वरांनी कोणता ग्रंथ लिहिला? पर्याय 1 दासबोध, 2 ज्ञानेश्वरी, 3 गाथा, 4 मनाचे श्लोक. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. दासबोध समर्थ रामदासांचे, गाथा तुकाराम महाराजांचे, मनाचे श्लोक समर्थ रामदास स्वामींचे. प्रश्न 22वा. महाराष्ट्र दिन कधी असतो? 1 15 ऑगस्ट, 2 1 मे, 3 26 जानेवारी, 4 17 सप्टेंबर. महाराष्ट्र दिन 1 मेला असतो. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन असतो. 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन असतो आणि 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून ओळखला जातो. प्रश्न 23वा. सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पर्याय 1 कुस्ती, 2 बॅडमिंटन, 3 नेमबाजी, 4 धावणे. सायना नेहवाल ही बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. कुस्ती विनेश फोगट किंवा साक्षी मलिक आहे. नेमबाजीत अभिनव बिंद्रा आणि धावण्यात
पी.टी. उषा. प्रश्न 24वा. केशवसूत म्हणून कोणाला ओळखले जाते? पर्याय 1. कृष्णाजी केशव दामले. 2. प्रल्हाद केशव अत्रे. 3. केशवसूत. 4. शांताराम आठवले. पर्याय क्रमांक 1. कृष्णाजी केशव दामले यांनाच आधुनिक मराठी कवितेचे जनक आणि केशवसूत सुद्धा म्हटले जाते. प्रल्हाद केशव अत्रे हे केशवकुमार आहेत आणि शांताराम आठवले हे प्रसिद्ध गीतकार आहेत. प्रश्न 25वा. 25 वर्षांनंतर साजरा केला जाणारा महोत्सव कोणता? पर्याय 1. अमृत महोत्सव. 2. शतक महोत्सव. 3. हीरक महोत्सव. 4. रौप्य महोत्सव. 25 वर्षांनंतर साजरा केला जाणारा महोत्सव असतो रौप्य महोत्सव. पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आहे. अमृत महोत्सव असतो 75 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. शतक महोत्सव असतो 100 वर्ष पूर्ण झाल्यानंतर आणि हीरक महोत्सव असतो 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असल्यास शब्दवेल मराठी क्लासेसला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.